माझी मैत्रीण गीता देव्हारे 2 महिन्यापूर्वी आमची भेट झाली. त्यावेळेस तिने मला तिच्या नजरेतून हा ललित लेख संग्रह भेट म्हणून दिला. एकूण 26 ललित लेखावरील तिचे यात भाष्य आहे. तिची भाषा सौंदर्याची व्याप्ती बघता साहित्य रसिकाला हे वाचल्याशिवाय राहणार नाही. उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा विचार करता तिच्या नजरेतून हा ललित लेख संग्रह त्याचा उत्तम नमुना आहे असे मला तरी वाटते. साऱ्या वैश्विक भूमिकांची वस्त्रे विचारांवर चढवून व्यापक संकल्पनाची घरं बांधते तिच्या नजरेतील प्रत्येक शब्द न शब्द. कोपऱ्यातील अडगळ कुणाच्याच नजरेत येत नाही, पण तिच्या डोळ्यातून सुटली नाही कधीच साखरेच्या दाण्या एवढी ही वस्तू. लेखिकेने तिला भेटलेल्या आयुष्याशी, हे मृत्यू चल आतला काढो जाळूयात, वेदना जखमी झाल्यावर, स्वल्पविराम, धग, रुदन, एकटेपणा, देह भिन्न आहे, सुखाचं समीकरण, आनंदाला डोळे भरून पाहू दे, मुकपणाचं आंदण, आतला आवाज, अशा आणि अशा लेख शीर्षकाशी यात संवाद साधलाय. लेखिकेचे ललित लेख वाचताना वाचकाला निरनिराळे अर्थही अभिप्रेत होतील. विचारांची उंची असणाऱ्या वाचकाला हा ललित लेख संग्रह नक्कीच आवडणार, कारण सहज सोपे शब्द वाचकाला समजून अर्थ अभिप्रेत होतो. पण विचाराने प्रगल्भ असणाऱ्या वाचकाला क्लिष्ट, गहन, गंभीर शब्दांची खोली व्यापणारं साहित्य, त्याचं खाद्य ते हवे असतं. त्यामुळेच अशा वाचकांची आवड बघता तिच्या नजरेतून त्यांनी नक्कीच वाचायला हवा. आणि ज्यांना शब्दांचे हेलकावे, शब्दांची व्याप्ती, अभिसरण, घुसळण, शब्दांचा आवाका समजून घेऊन अभ्यासायचा आहे, त्यांनीही हा ललित लेख संग्रह नक्कीच वाचावा. इतका सुंदर, लालित्यपूर्ण आणि वाचनीय आहे. लेखिकेच्या विचारांची व्याप्ती जर सांगायची झाली तर तिच्या देह भिन्न आहे यातील या ललित लेखात ती लिहिते बघा. एक क्षण भांडण्याचा, बाकी सारे सांभाळण्याचे. 2 भिन्न व्यक्ती, भिन्न देह सांभाळत 2 दोरांची एक गाठ बांधावी, तसे परस्परांच्या मनाची गाठ बांधून भिन्न देहांच्या स्पर्शांना बाजूला सारून जर का एकरूप झालेत तर समाजाला तो मोठा गुन्हा वाटतो. होतोच तो गुन्हा. आणि त्या 2 भिन्न देहांवर जो डाग लागतो तो काळाच्या ओघात पुसटसाही न होता हट्टी होऊन भिन्न देहाच्या उद्ध्वस्ततेचे प्रतीक बनतो. अजूनही भिन्न देहांच्या संबंधांची आपल्या समाजाची व्याख्या बदललेली नाही. ही सल अजूनही ही काळाच्या भरवशावरच. अशा शब्द सौंदर्याने, वैचारिक उंचीच्या लेखाने वाचक अलगदच साहित्याच्या प्रेमात पडला नाही तर नवलच. 2 भिन्न देहांप्रती मनामनाच्या स्पर्शातून निर्माण होणारे काळजांमधले काळजीचे स्पंदन म्हणजे प्रेम. भिन्न देहांच्या आधारावर नजरानजरेतून निर्माण होणारी वासनांध वासना म्हणजे आकर्षण. आणि त्याही पलीकडे वासनांध लहरींना जाळून श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेतून वितळून परस्परांच्या सुखदुःखाचा वेध घेत केवळ स्वच्छ पाण्यासारखा 2 भिन्न देहांचा मनाचा एकरूप प्रवाह म्हणजेच प्रेमाच्याही पलीकडे जी उपमा विधात्याने निर्मिली असेल ती, त्याला स्वच्छ नितळ मैत्री आपण म्हणू शकतोच की. लेखिकेने देह भिन्न आहेत
या लेख प्रपंचात हेच सांगितलेले आहे. ज्याला जसा समजला तसा त्याने अर्थ या ललित लेखातील लेखात घ्यावा, नाही समजला तर परत परत वाचावा, असा हा ललित लेख संग्रह. या ललित लेख संग्रहासाठी मुखपृष्ठाचा विचार करताना, अनेक गोष्टी रुंजी घालत असताना अचानकच दुकानात बसलेल्या गीताने लाईट गेल्यावर मोबाईलमधील व्हॉट्सॲपवरचे मेसेजेस वाचत असताना त्या मोबाईलच्या उजेडात उजळलेल्या चेहऱ्याला कॅमेऱ्यात टिपावं, हे टिपलंय ते माननीय विवेक पत्तीवारजींनी. आणि चित्रप्रदर्शनातील चित्राप्रमाणेच अंधारातही प्रकाशलेल्या चेहऱ्यावरील लेखिकेचे हे भाव असणारे चित्र मुखपृष्ठ म्हणून या ललित लेख संग्रहाला मिळावं, इतकं सुंदर मुखपृष्ठ कदाचित शोधूनही सापडलं नसतं. आयुष्याशी संवाद साधणाऱ्या लेखिकेचा हा लेखन ललित लेख प्रवास थांबूच नाही असं वाटावं. इतकी सुंदर साहित्य निर्मिती वाचायला मिळाली याचा मलाही अत्यानंद होतो. काही वेदना या माणसाला अस्वस्थ करतात, तेव्हा लिहिते हात त्या प्रसवतात, आणि त्या प्रसवल्या गेल्या तर वेदना शमायला सुसह्य होतात. वेदनेतूनच दर्जेदार साहित्याची निर्मिती होते असं ऐकिवात आहे. ते खरंच वाटतं, कारण वेदनेतून येणाऱ्या अस्वस्थतेचे उमाळे तीव्र स्वरूपाचे असतात. या अशाच वेदनांना, वादळांना, दुःखांना, एकटेपणाला, व्यापकतेला, वास्तवतेला चितारलंय गीता देवारे या लेखिकेने. ती वाचकांनी वाचावी, कारण तिच्या नजरेतून सुटलेच नाही काही. वाचकालाही वाचल्यावरच कळेल की वाचकाचे अंतर्मनातील कोलाहल, आपल्या अंतर्मनातील कोलाहल तिच्या नजरेतून जाणवेल. प्रिय गीताने मला हे पुस्तक भेट देऊन खरंच मनाला अत्यानंद होतो. पुस्तक खरंच वाचनीय आहे. यातील ललित लेख प्रत्येकाने आयुष्याला काहीतरी सांगावं, मनातून काहीतरी बोलावं, मनातील हेलकावांना शब्दरूपात ज्यांना मांडता येत नाही त्यांच्यासुद्धा मनातील हेलकावांना गीताने या ललित लेखात मांडलंय. फक्त ते समजून घेण्याची उंची ज्याच्यात असेल, वेदना जेवढी तीव्र, अंतर्मन जेवढं आपलं कोलाहलात असेल, तेव्हा अंतर्मन जे काही आपलं वैचारिक बनतं, जे विचार आपल्या मनात येतात, त्या शब्दांना विचारांच्या उच्च पातळीवर नेऊन जो संवाद साधला, तो संवाद तिच्या नजरेतून यात गीताने प्रत्येक वेदनेला, सृजनशीलतेला लालित्यपूर्णरित्या यात मांडले. हे समजण्याची उंची ज्या कुणाला असेल, ज्या साहित्य रसिकाला असे पुस्तक वाचण्याची नक्कीच आवड असेल, त्यांनी ही साहित्यकृती नक्कीच वाचावी. ज्यांना समजून घ्यायचं असेल भाषा सौंदर्य, शब्दाचं सामर्थ्य, शब्दांना वेगळ्या प्रकारे कसं मांडता येईल, गर्भितार्थाने कसं मांडता येईल, हे समजण्याचं सामर्थ्य जर आणायचं असेल तर त्यांनीही हे ललित लेख संग्रह नक्कीच वाचावा असं मला तरी वाटतं. प्रिय गीता, तुला पुढील लेखन कार्याकरता खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि
तुझं मनापासून खूप खूप अभिनंदन.